नौमे साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यम्। कलीची तो ऐसी गती, स्वार्थी धर्म बुडाला निश्चिती। यास्तव रक्षण्यास योग्य जाती, संत सर्वार्थी असती। कलियुगाची अशी गती आहे की धर्म बुडालेला आहे। निश्चित रूपानं धर्म काय झालेला आहे? बुडालेला आहे। यास्तव रक्षण्यास योग्य जाती, आणि त्याचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या 18 पगड जातीमध्ये किती संत आहेत, तर त्या संत रूपानं संतांना अवतार घ्यावा लागतो। संत सर्वार्थी असती, कलित संता ऐसा महिमा। देवतीर्थी व्रती कर्मा, नसे असे जाणोनी वर्मा। संतासी भजावे, कलीमध्ये संतासारखा महिमा कोणाचाच नाही। कारण प्रत्येक जीवाला जी सुखाची इच्छा आहे, ती सुखाची तळमळ आहे, ती कुठं पूर्ण होणार आहे? सुख वसे हेची ठाई, बहुपाळी संताच्या। म्हणून तनु मनु जीवे चरणासी लागावे। आगरवता करावे दास्य सकळ, म्हणून शरण जावे कोणाला? संताला। म्हणून संतासी भजती जे नर, ते पावती संसार पार। ते संसारातून पार पडतात। कारण देव तीर्थ व्रत कर्म याच्यामध्ये हे करण्यामध्ये सफलता नाहीये असं वर्म जाणून ते काय करतात? संताला भजतात। ते पावती संसार पार, संताखेरीज कलिता आधार। नसे साचार साधका, संताशिवाय साधकाला आधार नाही। म्हणून साधकानं संतालाच शरण जायला पाहिजे। सकारात्मक शब्द वापरलेला आहे। ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी आधी आणावे। तरी संताया भजावे सर्वस्वेशी। सर्व रूपानं तन मन धनानं संताला शरण जायला पाहिजे, त्यांची सेवा करायला पाहिजे। कारण संतांमध्ये देव कळत असतो। देवाच्या संगतीत देव कळत नाही, संताच्या संगतीत देव कळतो। आणि हे सुख वैकुंठात नाही, म्हणून देव सुद्धा वैकुंठ सोडून संताच्या संगतीत आला। सोडून या वैकुंठाशी देव संत सदनी राहिला। क्या बात आहे! कारण संताच्या संगतीमध्ये ते सुख आहे, आत्मसुख प्रगट होत असतं। म्हणून कलित अनंत दोष असती, परी एक गुण आहे निश्चिती। जे संता ते सर्वस्वे भजती, ते तर ते क्षण मात्रे। कलीमध्ये अनंत दोष आहेत। म्हणून परीक्षिती राजानं 4 स्थान मागून घेतलेले आहेत कलीनं। स्वर्ण, मद्यालय, वेश्यालय आणि जुगार या 4 ठिकाणी कलीचं वास्तव्य आहे। म्हणून असे वेगवेगळे दोष आहेत, अनंत दोष आहेत, पण एक गुण चांगला आहे। जे संता ते सर्वस्वे भजती, ते तर ते क्षण मात्रे। परंतु जे साधक संताला भजत असतात, संताला शरण जात असतात, ते क्षणार्धामध्ये जन्म मृत्यूच्या दुःखाहून वेगळे होतात। म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सकळांशी येथे आहे अधिकार। सगळ्या मनुष्य देहात आलेल्या जीवांना अधिकार आहे। म्हणून साधू संतांनी आव्हानात्मक भूमिका वापरलेली आहे। यारे यारे लहान थोर, लहान या मोठे या वृद्ध या ती भलत्या नारी नर। आधी नारीचा नंबर लावलेला आहे। सरकारनं 33% आरक्षण दिलेले आहे, पण आमच्या संतांनी 100% आरक्षण स्त्रियांना दिलेलं आहे। म्हणून नारी नर, मग काय करावं महाराज? आम्ही येऊन करावा विचार, न लगे चिंता कोणाशी। तुम्ही विचार करा, फक्त इथे येऊन काय करायचं? विचार करायचा। आता
आई माय म्हणेन की बाबा आम्हाला काय, आम्हाला अक्षर फुटत नाही, शाळेत गेलो नाही, काय विचार करावा, काय विचार करता येत नाही. निवडिता ही खडे तेने दळना उजघडे. निवडिता खडे, दळणातले खडे निवडून निवडून तुम्ही बाजूला सारता आणि रास एकीकडे करता. मग हा विवेक नाही का तुमच्या ठिकाणी? मग तोच विवेक देव कळून घेण्यासाठी लागतो, तितकीच बुद्धी देव कळून घ्यायला लागते. म्हणून भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. तुम्ही भाव ठेवता, मग शरीरावर, मृत शरीरावर मी म्हणून भाव ठेवण्यापेक्षा हे देवाचंच रूप आहे असा भाव ठेवा ना. शरीर कोणी दिलं? देवाने. हात कोणी दिले? दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. जीवपणाचा नाश होतो, भवरोगाचा नाश होतो. फक्त भाव एवढा ठेवायचा की हे शरीर देवाचं आहे, हे इंद्रिय देवाचे आहे, हे मन देवाचं आहे आणि मी देवाचा आहे, आणि ही सृष्टी देवाची. बास तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. या भावनेनंच काय होतो, तो देव हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनी आडोर. भाव ठेवल्यावर देव प्राप्त होत असतो. म्हणून हा कलीचा काय आहे, एक विशेष असं लक्षण आहे आणि ते चांगलं लक्षण आहे. ते संता ते सर्वस्वे भजती ते तरते क्षणमात्रे. द्रव्यदाराचे निमोहे जग तो मोहिले आहे. जग तर पैशानं आणि पत्नीनं तर मोहून टाकलेलं आहे, स्त्रियांनी मोहून टाकलेलं आहे. परी संत कृपेने पाहे भवसागर तरती. परंतु संतांची कृपा आपल्यावर झाल्यावर आपण जन्ममृत्यूच्या दुःखातून पार पडून जातो. 3.5 घटका मन शांती. 3.5 घटका मन शांत करून. म्हणून भगवान गीतेमध्ये सांगतात, यया 8 प्रहरा माझी मोटके निमिष भरी दे तू जाय. 8 प्रहर आहे दिवसाचे. 24 तासामध्ये 8 प्रहर आहे. 3 तासाचा 1 प्रहर. आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये सकाळी 4 ते 7 हा ब्रह्ममुहूर्त आहे. विद्या ग्रहण करण्यासाठी योग्य काल आहे. या ब्रह्ममुहूर्तामध्ये शुचिर्भूत होऊन पद्मासन घालून ज्ञान मुद्रेमध्ये बसून पाठीचा कणा सरळ 90 डिग्री सेंटीग्रेडमध्ये ठेवायचा आणि मुखानं डोळे झाकून विठ्ठल 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 असं नामस्मरण करायचं. या नामस्मरणानं शरीरातले रोग निघून जातात, मानसिक रोग निघून जातात आणि विद्या ग्रहण होत असते. आपल्याला विद्या येत असते. म्हणून नामस्मरणही होतं. दुधारी तलवार आहे. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला गोपाळा रे तुझे ध्यान लागो मला. कारण देवाचं नाव घेतल्याबरोबर देव येत असतो. देवाचा मिस कॉल काय आहे? देवाचा नंबर काय आहे? फोन नंबर. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आता सर्व काळ म्हणल्यावर आता शंका घ्यायचं काय कारण? सकाळी का दुपारी का संध्याकाळी, तू एनी टाइम कधीही फ्री आहेत. भगवंत बिझी नाही. नाहीतर एखाद्या पाहुण्याला फोन लावला तर इस रूट की सभी लाईने व्यस्त आहे असं येते. परंतु देवाचं नाव घेतल्यावर त्याची लाईन मात्र कधीच व्यस्त राहत नाही. तो आपल्या फक्त फोनची वाट पाहायला लागला की यानं मला फक्त हाका मारावं. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. आपली देव वाट पाहायला लागला. किती चांगले येतात देवाचे लाडके आहेत की देव आपली वाट पाहायला लागला. आणि आपण कोणाकोणाची वाट पाहतो आता वेगवेगळे विषय आहेत, परंतु ती वाट पाहण्यात काही अर्थ नाही. आपण देवाची वाट पाहायला पाहिजे, ती वाट धरायला पाहिजे. म्हणून आल्यानो संसारा तुम्ही एक करा मुक्ती मार्ग हळूच धरा. तुम्ही मुक्तीचा मार्ग धरा. आणि मुक्तीचा मार्ग संत सावता महाराज सांगतात आपल्याला. काय सांगतात? 3.5 घटका मन शांती संत कृपेने झालिया निश्चिती. ते नरमोक्ष पद पावती ऐशी ख्याती कलीची असे. कलियुगामध्ये अशी प्रसिद्धी आहे की संतांच्या संगतीत 2 मिनिटं जर आपल्याला शांती प्रदान झाली तर मोक्ष पद प्राप्त होतो असतो आपल्याला. म्हणून कलियुगी देवता बौद्ध रूप. बौद्ध म्हणजे मौन स्वरूप. कलियुगामध्ये देवता आहेत पण मौन रूप धारण केलेलं आहे त्यांनी. ते बोलत नाहीत आपल्याला. परी संती त्या घेविलेले रूप
पण त्यांनी संतांचं रूप धारण केलेलं आहे, अवतार धारण केलेला आहे. नामस्मरणाचा ज्ञानदीप दिधला जाण साधका, आणि नामस्मरणाचा ज्ञानाचा दिवा साधकाच्या हातामध्ये दिलेला आहे आणि सांगितलं की ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. तुम्ही ही प्रेमाची गंगा वाहून घेत चला, म्हणून असा निरोप दिलेला आहे. भक्तीची उभोनी तोरण, तोरण म्हणजे निशाण फडकवलं, भक्तीचं निशाण फडकवलेलं आहे यांनी. संसार नष्टप्राय केला जाण, आणि संसार बाधित करून टाकला. आता बाधित केला म्हणजे खोटा ठरवला. आता रात्री पडलेलं स्वप्न खोटं आहे असं लक्षात आल्यानंतर तिथं झालेलं नुकसान आपण गृहीत धरतो का, अकाउंटमध्ये घेतो का? तिथं झालेला फायदा आपण घेतो का हिशोबात? नाही, कारण ते स्वप्न खोटं आहे ना. तसं ही जागृती सुद्धा कशी आहे, खोटी आहे. मग इथलं नुकसान काय आहे आणि नफा काय आहे? खोटं आहे म्हणल्यावर. पण इथला देव मात्र खरा आहे. आणि तुकोबरा सांगतात की देव खरा आहे हे खरे, पण तुका म्हणे तूच खरा ये र वावगा पसारा. तुम्ही देवस्वरूप आहात आणि खरे आहात हे कळून देतात संत. संसार नष्टप्राय केला जाण, जीवनमुक्ती अंगी बाणून स्वानंदे वर्तती. ते जीवनमुक्त स्वरूपानं आनंदानं वर्तन करतात या संसारामध्ये. ऐश्या परीचे संत साचार, ती स्थापनी भक्ती प्रकार. धर्मरक्षणीय सन्मार्ग थोर जगी रूढविला. या संतांनी भक्तीचा जो मार्ग आहे, जो धर्म आहे, त्याचं रक्षण केलेलं आहे आणि सन्मार्ग आपल्याला दाखवलेला आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्या रस्त्यानं जर आपण गेलो तर आपल्याला कुठंच गुंता पडणार नाही. म्हणून सांगतात जगी रूढविला. हा मार्ग त्यांनी जगामध्ये प्रख्यात केला, सांगितला आपल्याला. ज्याची भाज स्वाधीन, ज्याची बायको स्वतःच्या अधीन आहे बरं का, त्याशीच धर्म घडे जाण. त्यालाच धर्म घडत असतो. आणि ज्याची पत्नी स्वाधीन नाही त्याला धर्म घडत नाही, कारण ती पत्नी धर्माला आड येत असते. मग म्हणून हे काही सूत्र ह्याच्यामधून सांगितलेले आहेत पहा. कर्माची सांगता पूर्ण लोक लज्जा त्यागी. कर्माची पूर्ण सांगताही होत नाही, कारण त्याला लोक लाज वाटते की लोक काय म्हणतील. अशा लाजेनं ती कर्माची सांगता पण पूर्ण होत नाही. परोपकारी पुण्यजोड. पर उपकार म्हणजे दुसऱ्यावर उपकार केल्यावर काय होत असतं, पुण्य प्राप्त होत असतं. पुण्य परोपकार, पाप ते परपीडा. दुसऱ्याला दुःख देणं यानं पाप होत असतं आणि दुसऱ्याला सुख देणं हे पुण्य होत असतं. पुण्य परोपकार. मग मनुष्य देहातला जीव कोणावर उपकार करतो हो? आता हे झाडं सगळ्याला फळं देतात, सावली देतात, किती उपकार करतात. म्हणून तुकोबराय सांगतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आनंदे हाळविती. म्हणून हे वृक्षवल्ली आम्हाला ऑक्सिजन द्यायला लागले येताना. आज ऑक्सिजन आपल्याला विकत घ्यावा लागायला लागलं. म्हणून प्रत्येकानं एक झाड लावायला पाहिजे. जीवन जगायचं असलं तर प्रत्येकानं एक झाड लावायचं, कारण ते झाड आपल्याला ऑक्सिजन देत असतं. मग पुढं ऑक्सिजन विकत घ्यायची पाळी येणार नाही. म्हणून वृक्ष लावा. प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येकाच्या नावानं काय करायचा, एक वृक्ष लावायचा. म्हणून पुण्य परोपकारी पुण्यजोड, परपिडेत पापाची नड. ऐशा परिमार्ग उघड संती साचार दाविला. संतांनी हा मार्ग दाखवला की परोपकार करण्यामध्ये पुण्य जोडत असतं आणि दुसऱ्याला दुःख देण्यामध्ये पाप निर्माण होत असतं. म्हणून तुम्ही पाप करू नका, पुण्य कमवा. नामस्मरणाची निसाधने साधका, सायुज्यता पावणे. संसार हानी त्यागुणी जाण सुखी केले. नामस्मरणाचं जे साधन आहे त्या साधनानं साधकानं सायुज्यता मुक्ती प्राप्त करून घ्यावी. ऐशा परी मार्ग उघड संती साचार दाविला. संसार हानी त्यागुणी जाण सुखी केले. संसार हानी म्हणजे ही संसारामध्ये जे दुःख आहे, जे दुःख आहे त्या दुःखाचं निवारण करण्यासाठी हा मार्ग दाखवलेला आहे आणि हा मार्ग दाखवून त्या साधकाला सुखी केलेला आहे. भेद तव दुजे वीण जाण, ते नासोनी सम्यक ज्ञान.
निरपेक्ष सुख साधन संती जगी प्रगटिले. भेद हे दुःखाला कारणीभूत आहे. मग जीवाचा भेद आहे, जीव जडाचा भेद आहे. म्हणजे हा जीव वेगळा आहे, तो जीव वेगळा आहे. जीव जडाचा म्हणजे दगडामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे ना. आणि जडाचं म्हणजे दोन दगडामध्ये फरक आहे ना. काळी माती, लाल माती, पांढरी माती, मातीमध्ये फरक आहे. म्हणजे जडाचा भेद, जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद. हे शास्त्रामध्ये 5 प्रकारचे भेद सांगितलेले. जड ईश्वराचा भेद. म्हणून हे सगळे भेद आपल्याला खरे वाटतात. आता तुम्ही पहा, ध्यानात घ्या की म्हैस, समजा एखादं गाईचं वासरू असलं तर त्याला तुडवून जाते का? म्हणजे म्हशीला जीव कळतो. जर होळीचा अग्नी पेटवलेला असला तो होळीच्या अग्नीतून अशी डायरेक्ट जाते का? म्हणजे अग्निसुद्धा, म्हणजे जडातला फरक कळतो. आणि पाण्यातून पळते का? नाही ना, ते बाजूला जाते, दगडाच्या बाजूने जाते. म्हणजे जडातला फरक कळतो, जीवातला फरक कळतो, जड जीवातला फरक कळतो. म्हणजे म्हशीला 4 प्रकारचे भेद कळतात. मनुष्य देहातल्या जीवालाच कळतात असं नाही, म्हशीला सुद्धा 4 प्रकारचे भेद कळतात. पण जीव ईश्वराचा जो भेद आहे त्याचा बाध मात्र फक्त मनुष्य देहातच करता येतो. आणि तो बाधित झाल्यानंतरच आपलं देवाचं ऐक्य आहे असं लक्षात येतं. म्हणून भगवान शंकराचार्य सांगतात की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरहा. हा वेदांताचा मुख्य सिद्धांत आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. भगवान शंकराचार्य सांगतात की कोटी ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचं सार मी एका श्लोकामध्ये सांगतो. एवढं सांगण्यामध्ये पूर्वार्ध संपलं. आणि उत्तरार्धामध्ये सांगतात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरहा. की ब्रह्मतत्व सत्य आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. सगळ्याच्या अंतकरणामध्ये राम प्रगट आहे, आत्ता आहे, इथं आहे. ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. की भ्रांतासी कामू विषयावरी. म्हणून सगळ्याच्या अंतकरणामध्ये राम प्रगट आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. असं ब्रह्मसत्यम आणि जगन मिथ्या. अनुभवाला येणारं जगत कसं आहे? खोटं आहे. ते म्हणते दिसतं तसं नसतं हो, म्हणून जग फसतं. बरं, आणि तुम्हीच तर मानायला लागलेत खरं, तुम्हीच मानायलेत ना खरं. मग ते म्हणते जगत खरं कुठे हो? संसार कुठं खरा असतो का? आणि कशाला खरं मानायलेत मग खरं? कासया हा सत्य मानिला संसार, काय केले चार माझे माझे. तुकोबरा सांगतात कोण म्हणलं तुम्हाला संसाराला सत्य माना? तुम्ही बळच खरं म्हणायला लागले. आता बालपण पाहता गेलं का नाही बाबा? बालपण गेलं, तारुण्य गेलं. मग चांगले 2 गेले तर तुमचं काय नाही बिघडलं. आता उद्या हे टच्चर गेलं तर तुमचं काय बिघडेल बरं? म्हणून तुकोबराय सांगतात तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. वृद्धावस्थेमध्ये मी वृद्ध नाही असं ज्यानं लक्षात घेतलं तो खरा तरुण गेला. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. म्हणजे देह असतानाच आपण देहाहून वेगळे आहोत असं लक्षात घेणं. देहीच विदेही भोगू दशा. देहात आपण विदेही आहोत अशी दशा भोगायची आपल्याला. हा मुक्तीचा सोहळा भोगायचा. म्हणून इथं सांगतात भेद तव दुजे वीण जाण, ते नासो नि सम्यक ज्ञाने. सम्यक ज्ञान म्हणजे काय आहे? की हे सगळं काय आहे? देवरूप आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. जे अनुभवाला यायला लागलं विषय समोर ते काय आहे? देव आहे. आणि जे मनामध्ये आठवायला लागलं ते सुद्धा काय आहे? देवच आहे. असा भाव ज्याच्या अंतकरणामध्ये झाला त्याला सम्यक ज्ञान झालं. निरपेक्ष सुख साधन संती जगी प्रगटिले. संतांनी असं ज्ञान जीवाच्या साधकाच्या हृदयात प्रगट केलं. ज्याचे स्वाधीन बुद्धी, ज्याच्या स्वाधीन बुद्धी आहे तयासीच याचे साधन सिद्धी, पराधीनपणे निश्चिती थोर घात जाणावा. म्हणून ज्याची बुद्धी स्वाधीन आहे त्यालाच ही साधन, ही सिद्धी, ही नैष्कर्म्य सिद्धी आहे. मोक्ष म्हणजे काय आहे? नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होत असते. आणि ज्याची बुद्धी पराधीन आहे, स्वतंत्र नाहीये, मग त्याचा मात्र घात झालेलाच आहे.
म्हणून बुद्धी बोध्या सोके एवढीच वस्तू चुके. बाबा आपण उदाहरण घेतलं का नाही, पाटलाचं घोडं सगळ्याला बसू द्यायला लागलं, नोकराला बसू द्यायला, गड्याला बसू द्यायला लागलं, सगळ्याला बसू द्यायला, पण पाटलालाच बसू दिलं. आगाऊन घोडे बापा हे. तसं बुद्धी सगळ्याचं वर्णन करून द्यायली. हा हे विज्ञान आहे, हे शेटर आहे, बरं हे कोरोनाचे औषध आहेत, बरं. आणि त्याला विचारलं ना देव कुठे आहे, कोण आहे, ते म्हणजे आम्हाला माहित नाही. आणि देव तूच आहे ना. मग तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाला विसरले आणि उग देव 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 म्हणून हिंडायला लागले. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कोण. अरे खरा देव कोण आहे ते तुम्ही शोधा ना. शोधिसी मानवा रावळी मंदिरी. तुम्ही मंदिरात जा, रावळात जा, पण तिथं देव नाही. नांदतो देव हा आपुल्या अंतरी. हृदय मंदिरामधला राम ओळखा, त्याची ओळख करून घ्या. तो राम तुम्ही आहेत अशी त्याची ओळख करून घ्या. याच्यासाठीच हा मनुष्य देह आहे, हा नरदेह आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची हो म्हणती ते होती. मग आता काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे? तरी का चित्ती न धरावे. मग आपण मनावर घेत नाही का? वा वा, मनावर घेत नाही का? घेतच नाहीत. आपल्या पाट्या सगळ्या चांगदेवासारख्या कोऱ्या आहेत का? चांगदेव कोरा होता किती? 1200 वर्ष, 1400 वर्ष योग सामर्थ्याच्या बळावर त्यांनी हे शरीर टिकवलं होतं. मग 1400 वर्ष शरीर टिकवलं आणि 14,000 शिष्य समुदाय, तरी पण कोऱ्याला कोरेच. मुक्ताबाईच्या हातात ते पत्र पडलं. कारण आता तीर्थ स्वरूप लिहावं तर वयानं लहान आहेत, ज्ञानोबर आहे. बरं आशीर्वाद द्यावं तर आपण वयानं मोठे आहोत, पण ज्ञानानं लहान आहेत. मग काय करावं काही समजेना. चांगदेवांना काही समजलं नाही म्हणून त्यांनी कोरच पत्र पाठवलं आणि ते पत्र पडलं मुक्ताईच्या हातात. आणि ते म्हणले चांग्या, अरे कोऱ्याला कोराच राहिला तू. मुक्ताबाईचा काय अधिकार आहे? आदिमाय शक्ती आहे. म्हणून या आदिमाय शक्तीनं सांगितलं की चांगदेव कोरा आहे. तसे आपण कोरे आहोत का? आपल्या पाट्या चिडबिड झालेल्या आहेत, काहीच उमटं ना त्याच्यावर. म्हणून आपण मनावर घेत नाही का? जे घ्यायचं ते घेत नाही. घर बांधलं मनावर घेतल्याशिवाय बांधलं, लग्न केलं मनावर घेतल्याशिवाय, म्हणजे सगळं केलं आपण, पण मुक्त झालो नाही. म्हणून आपण या देहाला प्राप्त झालो. म्हणून इथं सांगतात, ज्याचे स्वाधीन बुद्धी तयाशीच पावे साधन सिद्धी. पराधीनपणे निश्चिती थोरघात जाणावा. जिहे इंद्रिय दमन केले तेची थोरपण पावले. जे विषय आसक्त झाले ते पावले अपमान. ज्यांनी इंद्रियाचं दमन केलं ते मात्र थोरपणाला म्हणजे श्रेष्ठपणाला पावले. आणि जे विषयासक्त होते ते मात्र काय झाले? अपमान. म्हणजे 184 मध्ये त्यांना जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अपमान सहन करावा लागला. म्हणून विसरले तयाची थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. तुकोबरा इशारा देतात की जर आपण मनुष्य देहात येऊन देवाला विसरलो तर 184 मध्ये पचावं लागेल आपल्याला. म्हणून संती प्रगटिले सत्यसार, ते पावोनी मौन थोर. वाद भूषण नेनियो प्रकार, साधकी तेजिले. साधकांनी वादविवाद सोडून दिलेला आहे, कारण संतांनी सत्यसार तुमच्या हातामध्ये दिलेला आहे. म्हणून करतळी आवळे तैसा हरी. तळ हातावर आवळा जितका प्रत्यक्ष आहे तितकेच तुम्ही परमात्मा आहात, हे सुद्धा प्रत्यक्ष आहे, असं ज्ञानोबर आहे सांगतात. म्हणून भलेपण तर देवतीर्थ भजन, बुरेपणा तो द्रव्यासक्ती जाण. संत कृपेने मुमुक्षु उत्तीर्ण होनी विचरती. भलेपण चांगलेपणा कशामध्ये आहे? देव तीर्थ भजनामध्ये काय आहे? चांगलेपणा आहे. आणि बुरेपणा तो द्रव्यासक्ती जाण. आणि पैशामध्ये आसक्त राहणं हे काय आहे? बुरेपणाचं लक्षण आहे, वाईटपणाचं लक्षण आहे. संत कृपेने मुमुक्षु उत्तीर्ण होनी विचरती. आणि संताच्या कृपेने मुमुक्षु मात्र या भवसागरातून पार होऊन जातात. आचारवान तोची प्रसिद्धा. जो आचारवान आहे तो प्रसिद्ध आहे. की जो भजे गायी साधू वृंदा. जो गायीची सेवा करतो, साधू संतांची सेवा करतो,
अनाचारी तो सदा उदर भरण करीत असे, आणि जो नेहमी पोट भरायची त्याला काळजी येत तो कसा आहे? अनाचारी आहे. म्हणून संती तो सर्वाभूती देव दाखवणी निश्चिती. संतांनी सर्वानुभूत सगळ्यांना अनुभवाला आणून दिलेलं आहे की तो देव तुम्ही आहात, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अहंभाव थोर अनर्थी सोडविले साधका. अहंभाव थोर म्हणजे भयानक दुःखाला कारणीभूत आहे, त्याच्यापासून सोडवलेलं आहे साधू संतांनी आपल्याला. जे देवाशी शरण गेले तेचे धन्यत्व पावले. जे देवाला शरण गेले ते धन्य झाले, कृतार्थ झाले. आणि विषयी जे का गुंतले त्याचे झाले अनहित. जे विषयामध्ये गुंतले त्याचं मात्र हित झालेलं नाही. मुक्तत्व स्थितीचे परीक्षण संती साधका दाविले पूर्ण. हे मुक्त स्थितीचे पूर्ण लक्षण साधू संतांनी आपल्याला दाखवलेलं आहे. वर्दळ बडबड तेजून स्वानंदी केले. विनाकारण बडबड सोडून ते साधकाला आनंद प्रदान करतात. चळक बळकट तोची म्हणावा जो दरिद्र भक्ती भावा. मूर्खत्वाची सीमा जाणावा व्यभिचारी भाव. ज्याच्या अंतकरणामध्ये व्यभिचारी भाव म्हणजे वेगळा भाव आहे तर तो मूर्ख जाणावा. आणि जो दृढ भाव धरतो, भक्तिभाव धरतो, तो कसा आहे? शहाणा आहे, चांगला आहे, हुशार आहे असं समजावं. संती दावोनी परमार्थ खुली. परमार्थाची खुली संतांनी दाखवली. मौन रूपे अंगी बाणली. मौन रूपानं अंगामध्ये बांधलेली आहे. निगुरात व पडिला भुली म्हणे कैसे होईल. आणि जे निसुरा आहेत, निगुर आहे म्हणजे ज्याच्यावर विश्वास नाही, तर ते म्हणजे असं कसं होईल बाबा, आपण कसं देव असतो ना. अरे संत सांगायला लागलेत की तुम्ही देव आहेत. तुकोबर आहे कधी खोटं बोलतोय का बरं, आणि आपण कधी खरं बोलतोय का बरं. एवढं तर ध्यानात घ्या ना. म्हणून तुकोबर आहे बोलायला लागले ते खरं आहे, बरं आहे, सोपं आहे, आणि ते आपल्याला आवडतं ना. बरं, न मरणं आवडतं ना आपल्याला. आणि जे मरत नाही त्याला देव म्हणू नये का, आणि जे मरतं त्याला देव म्हणावं का. जरासं खाजवा की काय डोकं. जे मरतं त्याला देव म्हणावं का, आणि जे मरत नाही त्याला देव म्हणू नये का. मग तुमचे लक्षण बसायला लागले ना. तुम्ही न मरणारे. बालपण मेलं, तुम्ही मेलं का. तारुण्य मेलं, तुम्ही मेले का. मग तुम्ही दुसऱ्याचं मरण पाहायला लागले. मरून का न मरून, न मरून. आता तुम्ही दिवसाचं मरण पाहायला लागले, रात्रीला, आणि दिवसा तुम्ही रात्रीचं मरण पाहता. आता तुम्ही झोपेचं मरण पाहिले की नाही. जीव न देखे मरण. ते सगळ्याचं पाहतो मरण, पण तो त्याचंच मरण पाहत नाही, कारण ते मरतच नाही. धरी नवी सांडी जीर्ण. आता कपडे फाटले की दुसरे धारण करतो ना. नाही तसं एक शरीर फाटलं की दुसरं शरीर धारण करतो. तसं जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन ओढीजे. तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. जसं जुने कपडे आपण त्याग करतो आणि नवे कपडे धारण करतो, तसं जुनं शरीर टाकून देतो आणि नवीन शरीर धारण करतो. कोण? चैतन्यनाथ म्हणजे तुम्ही, आपण. म्हणून अशा पद्धतीनं आपण देव आहोत या परमार्थाची खुली दाखवतात. मौन रूपे अंगी बाणली निगुरात पाहे पडिला भुली म्हणे कैसे होईल. चांगलेपणाचे बीज आगाध ते जाणावे अंतर शुद्ध. ओंगळपणा तो दुर्गंध अंतरी मलिनता. अंतकरणामध्ये जी मलिनता आहे तो ओंगळपणा आहे मनाचा, आणि तो मनाचा ओंगळपणा सोडून द्यावा लागतो. आणि जी अंतकरणामध्ये शुद्धी आहे ते चांगलेपणाचं बीज आहे. आता जमीन जर सगळी मशागत केलेली आहे आणि बी पेरलं आणि पहिला पाऊस पडला की पीक येणार नाही का. पालवी फुटणार नाही का, अंकुर फुटणार नाही का. फुटणार, अवश्य फुटणार. तसं रागद्वेष निमाले तरी ब्रह्मीचे साम्राज्य आले. अंतकरणातले राग आणि द्वेष निघून जायला पाहिजे, आणि ते जातात संतांच्या संगतीमध्ये. असं होत असतं, आणि मी ब्रह्म आहे असं लक्षात येत असतं. चांगलेपणाचे बीज आगाध ते जाणावे अंतर शुद्ध. ओंगळपणा तो दुर्गंध अंतरी मलिनता. गोड तव देव नाम. देवा तुझं नाव गोड आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम.
देई मज प्रेम सर्व काळ, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणून देवाचं नाव अमृतापेक्षाही गोड आहे. म्हणून सांगता मध्ये गोड तव देव नाम, संसार कडू भ्रम. संसार कसा आहे? कडू आहे आणि भ्रम आहे, खोटा आहे. भ्रम म्हणजे खोटा आहे. म्हणून गुरुवरी बापूराव महाराज परतूरकर नेहमी चिंतनातून सांगत असतात, तू नाही कडू, तुला नाद लागलेला आहे कडू, असं लक्षात घे कडू. म्हणजे आपल्याला खोटा संसार खरा मानायचा कडू नाद लागला. म्हणून तुकोबराय सुद्धा सांगतात की तुका म्हणे सांडी संसाराचा छंद, मग परमानंद पावशील. तुम्ही संसाराचा छंद सोडा, मग तुम्हाला परमानंद काय आहे तुम्हीच आहात असं लक्षात येईल. म्हणून संसार कडू भ्रम, हे संती परम प्रेम साधका सार दिले. हे साधकाच्या हातामध्ये सार दिलेला आहे. म्हणून लोणी फार थोडं असतं आणि ताक एवढं मोठं असतं. तसं फलकट तो संसार, येथे सार भगवंत. त्रिगुण आसार, निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. हे 3 गुण आसार आहेत आणि तुम्ही आत्ता इथं निर्गुण परमात्मा आहेत, हे सार आहे. आणि असा सार आणि आसाराचा निवाळा करणं हाच हरीचा पाठ आहे. म्हणून इथं सांगतात, आईसी परीची गहन कर्मे. अशा पद्धतीची गहन कर्म आहे ती कलियुगी न घडे देवधर्मे. कलियुगामध्ये देवधर्म घडत नाही. यास्तव भक्तगण जन्मे सर्वजाण साधेल. याच्यामुळं भक्तगण काय करतात? अवतार घेतात. आईसे देवा करुणी विचार, उद्धव शुकादी भक्त थोर. त्याशी देवे नेमुनी अवतार, जगदोद्धार केला असे. असा देवानं विचार केला आणि मग शुकाचार्य आणि उद्धवाला आज्ञा दिली की आता तुम्ही अवतार धारण करा. आता कोणकोणत्या संतांनी कोणकोणता अवतार धारण केला हे लक्षात घ्या. सांगतात, आपणही झाले ज्ञानेश्वर. श्रीहरी विष्णू ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आहे. नामदेव ब्रह्मा सोपान साचार. ब्रह्मदेवानं सोपान काकाचा अवतार घेतलेला आहे. त्याशी निवृत्ती शिवावतार झाले जगदोद्धारार्थ. आणि साक्षात महादेव हे निवृत्तीनाथांचा अवतार आहे. उद्धव अवतार पूर्ण, तो नामदेव झाला जाण. उद्धव हे नामदेवराय झाले बरं का. शुकावतार कबीर ज्ञानी केली आवणी पावन. आणि शुकाचार्य हे कबीराच्या रूपामध्ये अवतरित झाले आणि या पृथ्वीला धन्य करून टाकलं, पावन करून टाकलं. जनक अवतार सावता. जनक राजा म्हणजे हे सावता महाराज आहेत, ध्यानात ठेवा या गोष्टी. जनक अवतार सावता. राधा अवतार जनी तत्वता. राधा राणी म्हणून राधे राधे, तर ती राधा राणी ही जनाबाई आहे बरं का. नामस्मरणे सकल जनता पावन जाण केली. आणि नामस्मरणानं ही सगळी जनता पावन केली, म्हणजे त्यांना मोक्षपद प्राप्त करून दिलं. विसोबा खेचर महाज्ञानी, नरहरी सोनार एकविध पूर्णी. चोखा मेळा प्रेमळजनी केली पावन स्वयाती. विसोबा खेचर महान ज्ञानी आहेत. नरहरी सोनार एकविध आणि पूर्ण परमात्मा आहेत. चोखा मेळा प्रेमळ आहे. यांनी जनामध्ये लोकांमध्ये प्रेम कसं करावं हे सांगितलेलं आहे. म्हणून गोरा कुंभार भक्त खरा, नामस्मरणे फुटोनिया करा. म्हणजे ह्यांना नामस्मरणानं हात फुटले, कीर्तनामध्ये हात आले, विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. वीरभद्राची हाडं शिव शिव म्हणत होते. आणि ज्या वेळेस अर्जुन झोपायचे तर त्यांच्या रोमातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा ध्वनी निघायचा. आणि आपण कीर्तनामध्ये किंवा प्रवचनात बसले तरी आपल्या मुखातून विठ्ठल विठ्ठल निघत नाही. म्हणजे काय भक्तीची सीमा आहे त्याची आणि काय भक्तीची सीमा आहे आपली बाबा. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबरायाकडं शिवाजी महाराज आले नजराणा घेऊन. हे हिरे माणिक मोती भरजारी वस्त्र आणले त्यांना नजराने पेश करायला. तुकोबराय म्हणले घरचे आधीच अर्धे पागल येत.
आणि हे दागिने घेऊन समजेत पागल होतील, हे वापस घेऊन जा म्हणे, हा नजराना वापस घेऊन जा. मग शिवाजी महाराजांनी तुकोबरायांना साष्टांग नमस्कार केला आणि सांगितलं की महाराज तुम्ही कशानं सुखी होताल, आम्ही असं काय करावं. त्यावेळेस तुकोबराय सांगतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही तुमच्या मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, आम्हाला सुख मिळत असतं, आम्ही प्रसन्न झालो. म्हणून अशी संतांची भूमिका आहे. माती आणि सोने आम्हा मृतिके समान. माती बी आणि सोनं सुद्धा कसे आहे, आम्हाला मातीसारखंच आहे, एकच भाव आहे आमचा. म्हणून आमच्या अंतकरणामध्ये सगळे सम आहे. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. हा भक्ता माझी राव ज्ञानी आतोची. तो भक्ता म्हणजे राजा आहे आणि ज्ञानी सुद्धा तोच आहे. म्हणून गोरा कुंभार भक्त खरा, नामस्मरणे फुटोनिया करा. जगी पाहुनी ज्ञानाधोरा, केला जय जयकार. संती आणिक जनमित्र सुदामा, आसंद कुर्मदासावतारी अरुण प्रेमा. बंका परिसा भागवत यांचा महिमा, ब्रह्मादिका अगम्य जनमित्र सुदामा. आसंद कुर्मदास हा अरुण म्हणजे सूर्याचा अवतार आहे बरं का. बंका परिसा भागवत यांचा महिमा, ब्रह्मादिका अगम्य. ब्रह्मादिकाला सुद्धा यांचं मेळ लागणं काय आहे आणि काय नाही म्हणून संतांचं अवतार कार्य आहे. ऐसे हे अवतार देवे नेमुनी साचार, आपणही घेऊन अवतार पंढरपुरी नांदतसे. आणि स्वतः भगवान पंढरपुरामध्ये येऊन राहू लागले. भक्ताचे करी कौतुक, जनादायी दी प्रेम भातुके. भक्ताचा होऊनी पालक, आनंद देख मानी तसे. असं भक्तांचं कौतुक करू लागले, लाड पुरवू लागले आणि जनाबाई त्या सगळ्यांना प्रेमाचं खाद्य देऊ लागले. भक्तांची होऊनी पालक म्हणजे सगळ्या भक्तांचं पालन पोषण करू लागल्या. कोण? जनाबाई. यज्ञ यागाची सोडिली चाड, यज्ञाने यागाची इच्छा सुद्धा सोडून दिली. ज्ञानियांची सोडिली भीड, हे ज्ञानी आहेत यांना भ्याव, ती सुद्धा भीड टाकून दिली. प्रेमळ भक्तांचे कोड आनंदे पूर्वी तसे. हे भक्त कसे प्रेमळ आहेत, यांचीच इच्छा ते पूर्ण करू लागले. भक्ता ऐसे आवडते, त्रिभुवनी पाहता निरुते. नाही नाही अन्य दैवते, सत्य सत्य त्रिवाचा. हे त्रिवार सत्य आहे की विठ्ठला वाचून भक्तांना दुसरं कोणी आवडत नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माझ्या विठ्ठलाचा माझ्यावर इतकं प्रेम आहे की त्या प्रेमापोटी तो देव मला सद्गुरूच्या रूपानं येऊन तत्वज्ञानाचा बोध करत आहे. म्हणून तुका म्हणे झाला सोपा, आला नावा रूपा. आम्हाला आता भक्ती करायला तो कसा झाला? सोपा झाला. तो निर्गुण निराकार ब्रह्म परमात्मा सगुण साकार रूपात आला. म्हणून आम्हाला भजन करायला आवडायला लागलं, सोपा झाला. वासुदेव पिता देवकी माता. कोणाचे? श्रीकृष्ण परमात्म्याचे. वसुदेव पिता आहे, देवकी माता आहे बरं का. ती न पावती भक्त योग्यता, पण त्यांना भक्ताची योग्यता मिळाली नाही. बळीराम बंधू तत्वता, तोही पासंगी न पुरे. बळीराम दादा सुद्धा पासंगाला सुद्धा पुरले नाही. लक्ष्मी तो मुख्य अंतुरी. आता लक्ष्मी पाय लक्ष्मीच्या हाती, तिसी यावे काकुळती, पण ती सुद्धा या भक्ताच्या लक्षणात बसत नाही. म्हणून न पावती भक्त सरी, देव झाला पूर्ण कामारी. वैष्णवांचा सर्वस्वी, देव सगळा कोणाचा झाला? वैष्णवांचा झाला. म्हणून ही भक्त महती पूर्ण. व्यासे भविष्योत्तर पुराण, जगदुत्पत्ती समय निर्मूळ सर्वस्वी कथिली. असे ही भक्तांची महती महत्व पूर्ण हे व्यासांनी भविष्योत्तर पुराणामध्ये लिहून टाकलं. आज पुढचं भविष्य आताच लिहून टाकलं. कधी? जगदुत्पत्ती समय निर्मूळ, जगाची उत्पत्तीची रचना ज्यावेळेस होऊ लागली त्यावेळेसच हे लिहून टाकलेलं आहे. ती कथा गिरवाण भाषेत असे. ती कथा गिरवाण भाषेमध्ये सांगितलेली आहे. कळावी प्राकृत सकल जन भाषे. सगळ्या मराठी भाषेतल्या लोकांना कळावी म्हणून
म्हणून नाभाजी ज्ञान राजहंसे ग्वाल्हेरी भाषेत कथिली. म्हणून नाभाजी नावाचे ज्ञानी राजहंस त्यांनी काय केलं, ही कथा ग्वाल्हेरी भाषेमध्ये लिहिली. उद्धव चिदघन ज्ञानी पूर्ण, आणि उद्धव हे ज्ञानी होते, श्रीकृष्ण परमात्म्याचे भक्त होते. तर यांनी काय केलं, ती कथा प्रसिद्ध केली जाण. महीपती प्रेमळ पूर्ण केली प्राकृत भक्त कथा. त्यांनी मराठी भाषेमध्ये ही कथा भाषांतरित केली तुमच्या आमच्या लक्षात येण्यासाठी. तथा तया कथे माघारा जीवनमुक्त विदेही निर्धारा. सावता महाराज भक्त खरा हिर्या ऐसा शोभत. आणि या कथेमध्ये जीवनमुक्त असलेला विदेही असलेला सावता महाराज खरे भक्त आहेत, जसे हिऱ्यासारखे शोभत आहेत. देवाच्या कंठामध्ये काय आहे, कौस्तुभमणी, तर तो कौस्तुभमणी म्हणजे सावता महाराज आहे, अशी उपमा दिलेली आहे इथं. सावता महाराज मुक्तहार. त्याच्या आधी सांगतात, तयाचे चरित्र पावन गायले नामदेव एकनाथाधिकांची. तेची सौमती विस्तारुणी सज्जना पुढे मांडी तसे. त्यांचं चरित्र कुणी गायलेलं आहे, पवित्र चरित्र त्यांचं नामदेव महाराज एकनाथ महाराज यांनी गायलेलं आहे. आणि तेच स्वमतीनं स्वबुद्धीनं विस्तार करून तुमच्या सज्जनापुढे आम्ही ते मांडत आहोत, सांगत आहोत. सावता महाराज मुक्तहार. त्याची रत्ने विखुरले साचार. ती गोवनी अपार सेवा सादर करीत असे. सावता महाराज म्हणजे मुक्तहार आहे, असे मणी विखुरलेले आहेत त्याच्या प्रत्येक अध्यायाचे. तर तेच मणी एका दोऱ्यामध्ये ओवून आम्ही तुमच्या समोर प्रस्तुत करत आहोत. ही कथा ऐकता जाण जीवनमुक्ती ठसावे पूर्ण. अवघा संसार सुखरूप होऊन अंती निर्वाणता पावे. ही कथा ऐकल्यानंतर त्या श्रोत्याच्या अंतकरणामध्ये जीवनमुक्ती पूर्ण ठसावली जाते आणि अवघाच संसार सुखाचा होतो. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. तीही लोका जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. अशी त्याची पूर्ण स्थिती होते आणि अंती निर्वाणता पावे. आणि अंती तो काय होतो, मोक्ष पदाला प्राप्त होतो. कथा लिहावया साचार असे एकची पूर्ण आधार. विनायक साखरे तत्वसार सांगितले असे कथेचे. म्हणून ही कथा लिहिण्याला कारण काय आहे, पूर्ण आधार काय आहे, तर विनायक महाराज साखरे यांनी तत्वसार सांगितलेला आहे. हे विनायक महाराज साखरे यांनी तया तत्वाची वर्णिता थोरी. वस्तू नाही त्रिभुवनी दुसरी. ऐसी अनुपम्य कथा निर्धारी कथिली मज प्रती. आणि ह्या तत्वाची वर्णन काय करावं, त्या ब्रह्मतत्वाचं वर्णन काय करावं, तर त्याची थोरवी गुण गायन करायला दुसरी संसारामध्ये तिन्ही भुवनामध्ये अशी वस्तू नाहीये. ऐशी अनुपम्य कथा, अशी अनुपम्य कथा आहे जिला उपमा देता येत नाही दुसरी. कथिली मज प्रती, मला सांगितली तीच कथा संपूर्ण. सादर कथी तसे जाण. येथे विकल्पाशी रिगवण सत्य जाण नसेची. इथं विकल्पाला शिरकाव नाही, विकल्प घेऊ नका. म्हणून या कथेस पूर्ण दैव माळी आधार जाण. आत्रिपुत्र चंद्रवंशी जन्मून केली पावन माळी जनता. या कथेला जो नायक आहे तो दैव माळी आहे, बरं का. आत्रिपुत्र चंद्रवंशी जन्मून म्हणजे आत्रिपुत्र म्हणजे दत्तात्रयांच्या आत्रिनंदन आत्री ऋषीच्या वंशामध्ये जन्मून चंद्रवंशामध्ये आत्रिपुत्र चंद्रवंशी जन्मून केली पावन माळी जनता. आणि माळी जनता काय केली, पावन पवित्र करून सोडलेली आहे. दैवास्तव देह पाळन जो चिंतिना देह भरण. दैव हे नामाभिधान पावला जाण दैवयोगी. तो औत्से गावीचा राहणार तेथे माजली बंडाळी थोर. सर्वांचे धंदे नष्ट समग्र खरोखर झाले असती. आणि दैवानं जे मिळेल त्यानंच ते काय करत होते, देहाचं पालन पोषण करायचे, दिवस काढायचे. आणि ते पोटाची चिंता नव्हती त्यांना, फक्त नामस्मरण करायचे. दैव हे नामाभिधान पावला जाण दैवयोगी. त्यांना दैवानंच दैव हे नाव पडलं होतं.
तो औत्से गावीचा राहणार, ते औत्से गावी राहणार होते. तेथे माजली बंडाळी थोर, तिथं भयानक बंडाळी माजली. काय झालं? सर्वांचे धंदे नष्ट समग्र खरोखर झाले. यासाठी तिथं धंदेच चालना, आता कामच नाही, तर मग दाम कसा मिळाला? आणि दाम नाही मिळालं तर पोट कसं भरण? म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी ते गाव सोडलं. सत्यपंथे पोट भरेना, असत्य संस्कार नाही म्हणा. आता खऱ्यानं वागावं तर पोट भरण, आणि खोट्यानं वागायचे तर संस्कारच नाही मनामध्ये. मग या अस्तव तेजोनी ग्राम जना निघता झाला, म्हणून ते ग्राम सोडून दिलं आणि ते तिथून परत निघाले जंगलाकडे. जेथुनी संत दुरी गेले, तेथे आलेचे अनर्थाचे झाले. ऐसे औत्से ग्रामी घडले, संकटी पडिले सकळ जन. जिथून संत दूर निघून गेले, तर त्या ठिकाणी काय होत असतं? तिथं अनर्थ होत असतो, भयानक विपत्ती येत असते. असंच या औत्से ग्रामामध्ये सुद्धा झालं. संकटी पडिले सकळ जन, आपत्काल येता जाण. सज्जनी न जावे डगमगून, हवा तो उपाय करून स्वोद्धार करावा. आपत्काल म्हणजे काय झालेला आहे इथं? की संकटाची वेळ आल्यानंतर, जी संकटाची वेळ आल्यानंतर सज्जनांनी घाबरू नये, तर त्याच्यावर हवा तो उपाय करून स्वतःचा उद्धार करून घ्यावा. सर्वनाशाचे समयी अर्ध त्यागी तो पंडित पाही, ऐसे जाणूनी दैवी केले आगमन आरणा. सर्व म्हणजे सगळ्यांचा नाश होऊ लागला, सगळीकडे त्राही त्राही उडाली. आता खायलाच काय नाही, तर मग काय करावं? अशा परिस्थितीमध्ये दैवूनं काय केलं की तो त्याग केला त्या गावाचा, आणि आगमन कुठं केलं पहा? आरण गावामध्ये आगमन केलं. परसोबा डोंगरबुवा दोघे कुमर, सवे घेऊनी कुटुंब संसार. आरण ग्रामी करोनी संचार, वस्तीस तेथे राहिला. परसोबा आणि डोंगरबुवा हे दोन्ही भाऊ हे कुठं आले? तर हे कुटुंबाला घेऊन आरण गावामध्ये त्या वस्तीत येऊन राहू लागले. नेहमी करी कष्ट, मुखी हरिनामाचा पाठ. ऐसा देखोनी नेम स्पष्ट, गाव करी मणी द्रवले. नेहमी कष्ट करू लागले आणि मुखामध्ये हरीचं नाव घेत होते. असं सगळ्यांनी स्पष्ट गावकऱ्यांनी पाहिलं आणि मनामध्ये त्यांच्याबद्दल दया उत्पन्न झाली, प्रेम उत्पन्न झाले. म्हणती दुर्जने घरे भरली, दुबळी उपासे मेली. ऐशी विचित्र वेळ आली, न्याय नीती नसेची. दुर्जनांची घरे भरलेली आहेत तिथं सरता सरण, पण जे सज्जन आहेत त्याच्या घरी मात्र खायला एक दाणा सुद्धा नाही. अशी विपरीत परिस्थिती आली, न्याय नीती हरपून गेलेली आहे. एक म्हणती भोळेपण, येलोकी नाही उपयोगी जाण. देव सकळ बौद्ध रूप घेऊन बैसले देवळी. एक म्हणू लागलं भोळेपणानं की या लोकांमध्ये राहण्यात काही उपयोग नाही, कारण सगळे देव असं गुपचूप मौन धरून बसलेले आहेत. ह्या देवळामध्ये गुपचूप बसलेत. जसं लॉकडाऊन मध्ये देव कसे बंद होते, तसे देव आता बंदिस्त बसलेले आहेत. त्या देवांच्या मूर्ती नाही, त्या देवांच्या मूर्ती फोडूनी, मशिदी त्यांच्या करुनी. गाय गुरा ते कापुनी, धर्म सर्व विध्वंसिती. त्या देवाच्या मंदिरातल्या मूर्त्या फोडून टाकल्या, गायींना कापू लागले, आणि धर्माचा काय झालेला आहे? सगळीकडं नाश झालेला आहे. अशी विपरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे. जरी असता जगी देव, तरी का होतो ऐसा उपद्रव. एकमेकी ऐसा भाव, एकमेका ते सांगती. जर जगामध्ये देव आहे तर एवढं मोठं अधर्म कार्य व्हायला लागलं, त्यानं येऊन रोकावं ना, त्यानं येऊन यायला शिक्षा करावं ना. मग कुठे गेला देव? असं एकमेकाजवळ एकमेकाचं मनोगत लोक सांगू लागले. एक म्हणती ऐशा काली, राजसेवाची करावी भली. अन्य उपायांची चाली, नष्ट प्राय झाली. असे एक म्हणू लागलं की अशा वेळेला राजसेवा, राजाची इथं चाकरी करावी. म्हणजे काय होत असतं की
अन्य उपाय म्हणजे बाकीचे उपाय आता काही चलन ना, धंदा चलन, काम चलन, बरं कोणी कामही देईन आणि इकडं पोटही भरण. म्हणून राज दरबारामध्ये जाऊन आपण काय करावं, तिथं चाकरी करावं, तिथं सेवा करावी, म्हणजे आपला उदरनिर्वाह चालेल. इथपर्यंत आपला विषय आलेला आहे. ओवी क्रमांक 119. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान